नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया लास्ट वीक मध्ये मार्केटने काय परफॉर्म केले आणि येणाऱ्या वीक मध्ये मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला आपल्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचे। मी खूप खूप ग्रेटफुल आहे तुमच्या सर्वांचा, कारण आपलं जे ना या चॅनलवरती 1700+ आपण या ठिकाणी सबस्क्रायबर कंप्लीट केले। जवळजवळ आपण बघू शकता ह्या 2 ते 3 वर्षापासून म्हणजे 1.5 वर्षापासून मी ऍक्टिव्ह झालोय चॅनलवरती आणि खूप मी ऑन डेली बेसिस वरती आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय, लर्निंगचे व्हिडिओ। सोबतच जर आपण याच्यावरती प्लेलिस्ट जर आपण बघितलं तर मी आपल्यासाठी एक लर्निंगची इथे प्लेलिस्ट सुद्धा रेडी केलेली आहे। जे कोण चॅनलवरती नवीन आहे ते रेफर करू शकता। तुम्हाला करन्सी मार्केटसाठी व्हिडिओ पाहिजे, स्टॉप लॉस साठी पाहिजे, याच्यावरती मी माझ्यासोबत एक स्कॅम झाला होता त्याच्याबद्दल माहिती शेअर केलेली, प्राइस ऍक्शन बद्दल याच्यामध्ये माहिती शेअर करली, तो काही कॉमन मिस्टेक आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती शेअर करलेली आहे। ट्रेंड लाईन विषयी व्हिडिओ पाहिजे ते पण आपल्याला दिसते, तर आपण या प्लेलिस्टला सुद्धा जरूर रेफर करा, आपल्याला फायदा होईल याचा। आणि मी आपल्याला प्रॉमिस करतो आता येणाऱ्या टाइम मध्ये आपल्यासाठी उत्तमामधला उत्तम मी कॉन्टेंट मी आपल्यासाठी घेऊन येईन। तर परत एकदा मी सगळ्यांना थँक्यू म्हणतो मित्रांनो, खूप खूप थँक्यू। इट्स मीन लॉट फॉर मी, जे तुम्ही माझ्यासाठी करताय, जे मला सपोर्ट करताय त्यासाठी। तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे, वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे, जवळजवळ बघू शकता। आपली क्लोजिंग आपल्याला मिळालेली बँक निफ्टीची 46,594, म्हणजे आपण 46,600 ला कन्सिडर करू। बघू शकता आपण या ठिकाणी लास्ट वीकच्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ 250 पॉईंट या ठिकाणी मायनस मध्ये इथं आपण क्लोज केलेले आहेत। आता आपल्याला 2 ते 3 गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहे। लक्षात घ्या, आपल्याला कधी पण जो अनालिसिस करायचा आहे तो आपण लेफ्ट साइड पासून तर राईट साइड पर्यंत आपण अनालिसिस करतो, जेव्हा आपल्याला ओव्हरऑल प्राइस ऍक्शन समजतं। मित्रांनो, तुम्हाला एक मी सांगतो की जोपर्यंत तुमचा चार्ट तुमच्यासोबत बोलायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉक मार्केटमधून चांगला पैसा नाही कमवू शकता। तुम्ही फक्त असं करताल की एक स्टॉप लॉस एक प्रॉफिट असं तुम्ही घेऊन न्यूट्रल मध्ये राहू शकते किंवा मायनस मध्ये राहू शकते, पण तुम्हाला जर चांगला पैसा कमवायचा असेल मार्केटमधून तर तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करणं गरजेचं आहे। चार्ट हा जो हे जे हिरव्या लाल कॅन्डल जे आहे ना, ह्या आपल्यासोबत बोलता, आपल्याला फक्त याची भाषा समजली पाहिजे। तुम्हाला प्लेन चार्ट करून ठेवा, कुठलं इंडिकेटर लावू नका, आणि ह्या प्लेन चार्ट काय बोलतो ते आपण लक्ष द्या, ठीक आहे। एक आपण 2022 पासून जर आपण बघितलं तर आपल्यासाठी एक मेन एक हडल होता, एक अडचण होती, ती म्हणजे 40,000चा जो लेवल होता आपल्यासाठी एक माइलस्टोन लेवल होता। या माइलस्टोन लेवलला मार्केटने खूप वेळा हिट करायचा प्रयत्न केला, पण इथं बघू शकता 3 वेळा मार्केट इथं आपल्याला फेल डाऊन ठरलेलं आहे, पूर्णपणे इथं फेल झालेले। फायनली त्या लेवलला ब्रेक केल्यानंतर परत रिटेस्ट करून आपण 2 वेळा त्या लेवलला रिटेस्ट केले, म्हणजे आता आपल्यासाठी जो मेजर सपोर्ट आहे इन अ लॉंग टर्म वे तो आपला 40,000 ते 37,500 हा आपल्यासाठी सपोर्ट आहे, बरोबर। या सपोर्टला सुद्धा मार्केटने परत एकदा रिटेस्ट केलं या ठिकाणी 2023 मध्ये। तर आता आपल्यासाठी जो मेजर सपोर्ट आहे तो आपल्या या ठिकाणी 42,500 आपल्याला दिसून येतोय। आता हा लेवल सुद्धा इथं ब्रेकआउट केला मार्केटने, ब्रेकआउट केल्यानंतर परत या ठिकाणी रिटेस्ट करायला येतोय, म्हणजे आतासाठी जो आपला मेजर सपोर्ट आहे लॉंग टर्म वे मध्ये तो 45,000चा आपल्यासाठी सपोर्ट आहे, ओके। त्याच्यानंतर आपण सध्या एका चॅनल मध्ये आपण ड्राईव्ह करतोय। आपण नीट जर बघितलं तर हा आपल्यासाठी एक चॅनल आहे, या चॅनल मध्ये आपण सध्या ड्राईव्ह करतोय। हा जो वरचा पोर्शन आहे याला तुम्ही थोडंसं निग्लेक्ट करा, सध्या ही जे ना ह्या इथून आपण याला कन्सिडर करा, ठीक आहे। तर आपल्यासाठी जो जस्ट अ मिनिट मित्रांनो, हा जो पॅच आहे ह्या इथून आपण असं याला कन्सिडर करा, हा वरचा पॅच थोड्या वेळासाठी आपण निग्लेक्ट करा, ठीक आहे। यानंतर आपल्यासाठी जो आता इम्पॉर्टंट लेवल येते ते ह्या 2 इम्पॉर्टंट लेवल येते, एक लेवल येते आपली, आणि हा जो जिथून आपण रॅली करणं ऍक्च्युअली चालू झाली होती आपली, ती रॅली आपल्यासाठी इथं इम्पॉर्टंट ठरणार आहे। जो लेवल येतो आपला 45,700 ते 46,200 हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे, कारण इथं मार्केटनी एक आपल्याला एक इनडिसिजन कॅन्डल बनवलेली आहे, ज्याला आपण म्हणतो डोजी कॅन्डल किंवा एक स्मॉल डोजी किंवा एक लॉंग डोजी आपण याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करू शकतो। जशी ह्या ठिकाणी इथं बनलेली बघा, इथं एक बनलेली आहे। त्यानंतर मार्केट वरच्या साईडला जरी ब्रेक झालं तरी पण हे ऍक्टिव्ह होती, खालच्या साईडला जरी मार्केट ब्रेक झालं तरी सुद्धा हे ऍक्टिव्ह होती। तर आता यानंतर आता सपोर्ट साठी हे 2 लेवल आपल्यासाठी आहे। जर रेजिस्टन्स साठी जर आपल्याला बघितलं तर या ठिकाणी जर रेजिस्टन्स आहे 46,900 ते 47,000, हा जो झोन आहे या झोनच्या वरती जेव्हापर्यंत मार्केट इथं ट्रेड करायला सुरुवात करत नाही ऑन डेली टाइम फ्रेम, तोपर्यंत आपल्यासाठी वरच्या साईडला जे बायर लोक आहे ते बायर या ठिकाणी ऍक्टिव्हेट होणार नाही। बायरला जो कॉन्फिडंट पाहिजे मार्केटला वरती घेऊन जायसाठी, तो कॉन्फिडेंट हा 700च्या वरती 47,000च्या लेवलच्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत कॉन्फिडेंट येणार नाही। आणि ऑन अदर हँड जर सेलरला तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पॅनिक सेलिंग जर पाहिजे आहे तर ही जी ट्रेंड लाईनचा आणि सोबतच एक हॉरिझॉन्टल लाईनचा एक लेवल आहे जो की 45,700, या लेवलच्या खाली जर मार्केट इथं ट्रेड करायला सुरुवात झालं तर आपल्यासाठी इझी आहे एकदम की 45,000चा एक जो मेजर सपोर्ट आहे तोपर्यंत आपण इथं लक्ष ठेवू शकतो। आता नेक्स्ट वीक मध्ये आपल्यासाठी लेवल काय आहे की हे जे पॉइंट आहे, आता हे बघा हे पॉइंट किती
येते बघा, लक्षात घ्या तुम्ही, हे पॉईंट येत आहे आपले 600-700 पॉईंटची रेंज येते, ठीक आहे. तर या रेंज मध्ये तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे आपलं ट्रेड. म्हणजे मला मी काय सांगतोय, तुम्हाला जो स्टॉप लॉस ठेवायचा आहे तो स्टॉप लॉस पण छोटा ठेवायचा आहे आणि जो प्रॉफिट ठेवायचा आहे प्रॉफिट लॉस पण त्या हिशोबाने तुम्हाला 1:2 च्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. म्हणजे स्टॉप लॉस जर तुम्ही ऑप्शन बाईंग मध्ये जर 50 पॉईंटचं तुम्ही ठेवताय तर अराउंड तुम्ही 80 पॉईंट ते 90 पॉईंटची टार्गेट पण तुम्ही आरामशीर प्ले करू शकता. मुद्दा सांगायचा एवढाच आहे की तुम्हाला मोठे टार्गेट आणि मोठ्या स्टॉप लॉस साठी इथं नाही बसायचंय. तो रेंजच नाही. जोपर्यंत मार्केट डाऊन साईडला आपल्याला जो आहे 45,700 खाली जोपर्यंत ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत सेलरचा इंटरेस्ट येणार नाही आणि 47,000च्या वरती मार्केट जेव्हा ट्रेड करायला सुरुवात होत नाही तोपर्यंत बाहेरचा इंटरेस्ट येणार नाही. तर सध्या ज्या लोकांना ट्रॅप व्हायचे ते ह्या ठिकाणी मोठ्या टार्गेट आणि मोठ्या स्टॉप लॉस साठी बसू शकता, कारण की हा रेंज तसा सांगतोय जसं की चार्ट सांगत आहे. ओके, तर आता मी निफ्टीवरती घेऊन चालतो. निफ्टीवरती आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो. रिअल टाइम मध्ये जर आपल्याला ट्रेड जर करायचं असेल तर माझं एक टेलिग्राम चॅनल पण मी ओपन केलेलं आहे. आपल्याला जर ते जॉईन करायचं असेल ज्याच्यावरती मी लाईव्ह अपडेट वगैरे टाकत असतो, तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक आहे. कुठल्या पण अकाउंट डीमॅट अकाउंटवरती आपण ओपन करा, झिरोधा अपस्टॉक वरती, अलायन्स ब्लू वरती. तर आपल्याला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल ज्याच्यावरती मी डेली टाइम फ्रेम वरती डेली बेसिस वरती जे मला चार्ट पॅटर्न काही जर दिसले रेग्युलर पोस्ट वगैरे तर ते मी टाकत राहतो. तर या ठिकाणी मी आपल्याला निफ्टी 50चं चार्ट लावलेलं आहे. 1 डेचं या ठिकाणी टाइम फ्रेम आहे. ओके, बँक निफ्टी आणि निफ्टी याच्यामध्ये जे आहे ना सध्या जे झोन आहे तो झोन पूर्णपणे सिमिलर बनवताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. जवळजवळ आपण बघू शकतो हा आपल्यासाठी आता एक इम्पॉर्टंट झोन आहे. या झोनच्या आपण बॉटम साईडला इथे ट्रेड करतो. इथे हे बघा, हे हॉरिझॉन्टल लेवल पण आहे आपल्यासाठी आणि इथं ट्रेंड लाईन लेवल पण आपल्यासाठी येतोय. म्हणजे बरोबर ह्या लेवलच्या खाली बरोबर आपण टाइम पण स्पेंड केलेला आहे. आता जर तुम्हाला दाखवायचं झालं तर मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. जस्ट 4 तासाच्या टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट झोन तयार केलेला आहे. हा मोठा टाइम फ्रेम वरती आहे. याला जर तुम्ही 15 मिनिटावरती 30 मिनिटावरती जरी केले तरी तुम्हाला क्लिअर कट इथे समजेल. बघा या ठिकाणी बघू शकता आपण. याला मी थोडंसं कट करतो. हा एक आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट झोन आहे निफ्टीसाठी. निफ्टी या लेवलवरती येऊन म्हणजे 42,200च्या वरती लेवलची येऊन तिथून इथून खाली आलेले आणि आता सध्या वरती जायचं ट्राय करते, कारण की हा एक मेजर ट्रेंड लाईनचा इथे सपोर्ट भेटलेला आहे. बरोबर, जर मार्केट ह्याच्या खाली जर ट्रेड करायला सुरुवात केलं म्हणजे 21,900च्या खाली जर सस्टेन केलं ट्रेड करायला तर इथं सेलर इंटरेस्टेड होतील, फ्रेश सेलर येतील आणि जे बायर आहे ना बायर त्यांची पोझिशन इथं कट करायला लागतील आणि सेलर ऍक्टिव्हेट होऊन जातील. म्हणजे इथं ट्रिपल फोर्सनी हा मार्केट इथं ड्राईव्ह खालच्या साईडला करू शकता. जवळजवळ आपण 21,700चे पण लेवल 21,500 हे दोन आपण लेवल जे पुढच्या वीक मध्ये आपण बघू शकता. याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ऑन अदर हँड आपला जो आहे ना 22,200चा जो लेवल आहे या लेवलच्या वरती जर मार्केट इथं सस्टेन करायला सुरुवात केलं तर आपल्यासाठी हे 22,400 आणि 22,500 दोन पुढच्या वीक मध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल येते. या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जो आपला फायनल रेजिस्टन्स पॉईंट आहे वीकली टाइम फ्रेम वरती तो हा आपल्यासाठी मेजर रेजिस्टन्स आहे जो की येतोय आपला 22,500. तर या 2 ते 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं काउन्सिलिंग टाईप आपण याला घेऊ शकता. तुम्ही मित्रांनो 10 ट्रेड घेताय. 10 ट्रेड मधले जर तुम्ही जो तुमचा रिस्क टू रिवॉर्ड आहे तो जर तुमचा खूप पुअर आहे म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॉफिट घेताय 10 पॉईंटचे प्रॉफिट घेताय आणि जर तुम्ही लॉस याच्यामध्ये 50 पॉईंटचे घेताय, आय नो कॉमन थिंग आहे पण कॉमन थिंग विच इज नॉट ऑलवेज कॉमन. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुमचं अल्टिमेट तुमचं पीएनएल याच्यामध्ये लॉसमध्ये जाणार आहे. तुम्हाला सेम क्वांटिटीने ट्रेड करायचे, सेम सेटअपने ट्रेड करायचे आणि सेम रिस्क मॅनेजमेंटने ट्रेड करायचे. हे जर 3 इयर्स जर तुमच्या सिस्टम मध्ये मॅच झाले तरच प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. अदरवाईज पैसा वेस्ट करून फायदा नाहीये. तर डिमोटिवेट नाही करत आहे, फक्त जे योग्य आहे ते आपल्यासाठी सांगत आहे. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.